पाहताय आणि एका बाजूने शिरडोन बी संघ, कल्याण शिरडोन खरं तर हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल। सर्व खेळाडूंना दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा या लढतीसाठी। पहिल्या फेरीमधला अंतिम सामना, दुसऱ्या फेरीमध्ये सामना जिंकला होता खरं तर त्या ठिकाणी घरच्या मैदानावरती DCC मोरबे टीमने, आणि त्यानंतर आता इथून जो जिंकेल संघ तो मात्र डोंगऱ्याचा पाडा टीमसोबत पुढचा सामना खेळ, आणि तो दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा सांघिक ज्या टीमच्या जास्त असेल त्याला बाय मिळेल। हा एक या स्पर्धेचा नियम आहे। चला घाई करा थोडी, आपण सामना सुरू करायचा आहे। 3 ऑफिशियल पंच करत तिघांचं देखील मी विशेष कौतुक करेल या स्पर्धे निमित्ताने। पहिल्या षटकाची जबाबदारी बेलवली संघाचा गोलंदाज वेदांत पवार, आणि या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाकडे दाखल होतील शिरडोन बी कल्याण परिसरातील हा संघ, आणि एका बाजूने आपण पाहताय खरं तर मैदानामध्ये पनवेल तालुक्यातील संघ रायगड जिल्ह्यातील जय दुर्गा माता बेलवली या टीमला आपण मैदानामध्ये पाहताय। खरं तर बेलवलीचा सुपरस्टार अजय पाटील हा चर्चेमध्ये राहिला रायगड प्रीमियर लीगमध्ये, जेव्हा खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 1 रनची गरज असताना त्याने टाकलेलं मेडन षटक चर्चेमध्ये राहिलेला हा खेळाडू MD वॉरियर्स विजेता संघ, ज्यामध्ये पंकज जाधव सारखे दिग्गज खेळाडू त्याने थांबवलं होतं। भेदक मारा त्याचा पाहायला मिळाला। बेलवली गावचा सुपरस्टार, पण तो आज त्याच गावचे आणखीन अनमोल हिरे तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील। तर एका बाजूने शिरडोन संघाचे स्टार खेळाडू तुम्हाला या खतर मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील। दोन्ही टीमला शुभेच्छा। स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू आशिष पाटील, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल राज पाटील हा खेळाडू। तर डावाला सुरुवात झाली आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल, आणि पहिल्या षटकापासून आक्रमक भूमिका फलंदाज साकारतील की गोलंदाज त्या ठिकाणी खरं डॉमिनेट करतील हे पाहायचं आपल्याला। 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील। आशिष अँड राज मैदानामध्ये। पहिला बॉल ओव्हर द विकेट, फुल लेन बॉल, मिडॉनचा फिल्डर त्या ठिकाणी आलेला आहे। बॉल खाली घाई झाली आहे, आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये परावर्तित करताना दोन्ही खेळाडूंना यश मिळालं। 2 धावा आल्या। सुरुवात झाली आहे खरं धावांना, अकाउंट ओपन झालं, टीमचं अकाउंट ओपन झालं आशिषचं 2 रनच्या मदतीने। 1-1 रन बनवत मात्र डावाला पुढे घेऊन जायचं, आणि इथून पुढच्या फेरीमध्ये त्यांना देखील दाखल व्हायचं। एका संघाला मात्र नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागेल। याही वेळेला आपण पाहिला फुल लेन बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट मिड विकेटमध्ये खेळून काढलाय, आणि या डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी पाहता चेंडू उचलतील फेकतील। 1 रन मात्र या बॉलवरती मिळेल। धावसंख्येत बदल, एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 3 धावा। आकाश पवार विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये फॉलिंग स्वीपचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं। अगदी झोपून पडून षटकार मारण्याचा त्याचा एक ट्रेंड मागील काही वर्षामध्ये पाहिला, आणि इथे नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देती है असं म्हणतात। मिस टायमिंग जरूर झाला, एज लागली आणि बॉल गेला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमा पार 4 चौका। टायमिंग आणि नशिबाची साथ, वेग होता कदर गोलंदाजाकडे, बॅटला स्पर्श करून टॉपेज घेऊन मात्र बॉल मागे जाताना पाहायला मिळाला। 4 धाबा आल्या। धाबा कशा का होईना येणं गरजेचं, आणि त्याच धाबा बनवताना हे खेळाडू राजचा यावेळेस फटका फसला। एज अँड टेकन, थिक एज। विकेटकीपर आकाश पवारच्या हातामध्ये चेंडू विसावला। कॉट बिहाइंड द विकेटच्या सुरुवात पहिला धक्का बसला बॅटिंग करताना शिरडोन बी टीमला। तात्काळ नौका खेळाडू मैदानामध्ये पाठवायचा आपण। शिरडोन बी संघाच्या संघनायकाला विनंती, राज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाकडे जाईल। आणि आज खरं तर आपण पाहता दुसरा दिवस स्पर्धेचा आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असेल। शिरडोन म्हणजे खरं तर कल्याण परिसरातील त्यांनाही विनंती असेल, आपल्या रायगड जिल्ह्यातील देखील प्रेक्षकांना विनंती असेल, आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण संदेश शेळके म्हटलं की सकाळी 10 ते अगदी शेवटच्या 6 वाजेपर्यंत संध्याकाळी जागेवरून ते उठत नाही आहे, जागा सोडत नाही, एवढी प्रचंड मेहनत आहे। म्हणजे आपला काम पारदर्शक असायला हवा। आणि खरं तर
आपल्या कामाला चांगली दाद मिळावी यासाठी मात्र प्रचंड मेहनत त्यांची राहिली. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. बऱ्याचशा खरं तर व्हिडिओज त्यांच्या सध्याने आपण सामने संपले की अपलोड्स होताना पाहता यूट्यूबच्या माध्यमातून खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं काम ते त्यांच्या माध्यमातून करत आहेत. नौका फलंदाज मंथन पाटील यावेळेला इनसाइड आउट शॉर्ट कव्हरला बॉल फीड केला आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती आली. एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळेल. एक गडी बाद 8 धावा. पहिला बॉल 2. मंथन पाटील नावाचे खरं तर खेळाडू पाटलांचा बोलबाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल का हे पाहायचं आपल्याला. यावेळेला लो फुल टॉस एज लागली आहे. मंगेशच्या दिशेने हा खरं तर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. फ्लाय स्लिपला या टीममधले सिनियर खेळाडूंमध्ये मंगेशचा मी आवर्जून उल्लेख करील. डाव्या हाताचा एक चांगला शैलीदार गोलंदाज जे सावंत आहेत, त्यानंतर आकाश, हे 3 या टीममधले प्रमुख अनुभवी खेळाडू होते. बाकी यंगस्टर तुम्हाला या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतील. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिरडोन बी टीमची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 1 गडी बाद 9 धावा. स्वर्गीय रतन पाटील स्मृती शिरडोन बी विपक्ष JDM बेलवली. सूरज सावंत खरं तर हा खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती आला आहे. खरं तर या खेळाडूबद्दल मी एकच म्हणेल, अतिशय नशीबवान खेळाडू आहे. भरपूर नशीबवान खेळाडू. यासाठी चिखल्याची नाईट स्पर्धा आजही मला आठवते. तर प्रीतम म्हात्रे यांच्या नावाने स्पर्धा होती. अगदी एका पॉईंटने या खेळाडूला बाईक मिळाली होती. 3 खेळाडू रेसमध्ये असताना 1 पॉईंट त्याला एक्स्ट्रा होता, त्याला बाईक मिळाली. पण इथे कॉपी बुक स्टाईल फटका. एक्स्ट्रा कव्हरला सुपर डुपर क्लास. कव्हरला क्लिअर करत मात्र बॉल गेला सीमा पार. 4 चौकार. चांगलं टायमिंग. खरं तर मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला. अगदी उजव्याच्या बाहेर बॉल टाकला होता आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट स्ट्रोक्स देखील बघायला मिळाला. फलंदाज होते आशिष पाटील, सलामीचा खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट. डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित माननीय श्री संदीपदादा वसंतशेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबे पुरस्कृत सरपंच ट्रॉफी 2024 हे भव्य दिव्य पर्व त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आजचा दुसरा दिवस आपण पाहत आहे आणि या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीमधला अंतिम सामना. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय मिड विकेटला. उंची घेतली, अंतर देखील कापलंय. लॉंग अँड स्ट्रॉंग हिट. षटकार. चा फटका पाहिला आपण. खरं तर अगदी रडारमध्ये आला चेंडू आणि त्याच्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळाला आणि रिझल्ट देखील आला षटकार. 6 धावा. 19 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहू शकाल. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना संघ आहे स्वर्गीय रतन पाटील स्मृती शिरडोन बी या टीमला. शिरडोन संघ आपण पाहताय. चांगली फलंदाजी या टीमच्या माध्यमातून होताना आपण पाहू शकाल. आशिष आघाडीचा फलंदाज आणि अतिशय आक्रमक फलंदाजी करत असताना अजय सावंत थोडंसं महागडं स्पेल. सूरज सावंत माफी असावी. थोडंसं महागडं स्पेल कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. षटकार चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. फलंदाजी करणारा आशिष स्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना यावेळेला तर एक आगळावेगळा प्रयत्न, अनऑर्थोडॉक्स टाईप प्रयत्न होता, परंतु वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होताना पंचांच्या निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी वाईडचा इशारा संकेत बघत खतर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंच देखील आपण पाहताय तेही सज्ज आहेत या स्पर्धेसाठी योगदान देताना आपण पाहू शकाल. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेले, हॅमर केला बॉलला. पॉइंटच्या डोक्यावरून फटका आलाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये आणि इथे बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार दणदण करत आलाय. हा सणसणीत चौकार.
आणि प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटमध्ये या ठिकाणी पाडस्टिपचा प्रयत्न होता. एक रन आली. सेन्सिबल क्रिकेट आशिष पाटील या फलंदाजाकडून आपण होताना पाहू शकाल. कल्याण परिसरातील कल्याण ग्रामीण परिसरातील हा संघ आपण पाहता. शिरडोन ज्या परिसरामध्ये वडवली बी वाकण नारिवली तर असे दिग्गज संघ आहेत. त्या परिसरातील हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. अनेक खरं त्या परिसरामध्ये समालोचन देखील आम्ही केलं, ज्यामध्ये विश्वनाथ शेठ मस्कर आमचे खरं तर एक चांगले व्यक्तिमत्व. नारिवली इनसाइड आउट. थोडासा बॉल बघा डायव्हर्ट झाला, अगदी लास्ट मोमेंटला टर्न झाला बॉल आणि त्या ठिकाणी विकेट खरं तर क्षेत्ररक्षकाला बीट केलं. तिसरा त्यांचा कॉल फेकी खराब. 3 धावा आल्या. प्रसंग अवधान प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचा क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे फार कमी कालावधी असतो, मायनर सेकंद, त्याच्यामुळे तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात. बॉल कसा थ्रो करायचा, कुठे कशा पद्धतीने फील्ड करायचा, फटका कोणता एक्झिक्यूट करायचा, या गोष्टीची तुम्हाला त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी लागते आणि इथे तुम्हाला खरं तर त्या ठिकाणी डोक्याचा वापर करावा लागेल. 3 रन या चेंडूवरती आल्या. बॉल मागे चालला आहे खरं तर मंगेशच्या दिशेने. फ्लाय स्लिपला ओव्हर थ्रो होत आहेत आणि बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज झालेले आहेत. आणि इथे आपण पाहता धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 वैयक्तिक 8 चेंडू 20 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतो आशिष. त्याच्याबरोबरीने मंथन पाटील 2 चेंडू 4 धावा. टीजे प्लीज. लागली आहे ती म्हणजे 29 एक गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पाण्याची मागणी होते मैदानामध्ये. प्लीज. वेदांत पवार यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. खरं तर बेलवली म्हटलं की मी मगाशी देखील सांगितलं, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा हा गाव, ज्यामध्ये अनेक खेळाडू या बेलवली गावानं दिले. त्यामधील आणखीन एक हा संघ आपण पाहता या स्पर्धेमध्ये आला आहे. चला थोडी घाई करायची प्लीज. प्रत्येक टीमला विनंती करेन. आजचा खरं तर वातावरण थोडासा ऊन कधी सावली पाहायला मिळाला. क्लायमेट वारंवार चेंजेस होतो आहे. क्लायमेटमध्ये हवा थोडीशी नाही आहे, विरळ झाली हवा, त्यामुळे आपण पहिला मंचावर देखील थोडंसं तापमान वाढलं आहे. तिसऱ्या षटकामध्ये वेदांत पवार आला आणि समोर पुन्हा एकदा फलंदाज असेल आशिष पाटील. आशिष पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंडला. यावेळेला देखील लॉफ केला बॉलला. सबसे कातिल आशिष पाटील लॉंग ऑनला क्लिअर करत बॉलला पाठवलंय सीमा पार. षटकार. योगेश वाघ खतर ट्रेंडिंग समालोचक जे आमचे बदलापूर परिसरातील आहेत आणि त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. षटकारानं स्वागत केलंय. यावेळेला क्या बात आहे. कटर बॉल बघा, टप्पा पडला, बॉल राईज झाला, पण तो इथे निर्णय देखील आला फलंदाजाच्या बाजूने. गॅपमध्ये बॉल गेला, त्यामुळे चौकार देखील मिळाला बॅटिंग करताना शिरडोन बी टीमला. होता कदर तुम्हाला पाहायला मिळाला असेल ॲक्शन रिप्लेमध्ये. थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी घेत मात्र बरोबर आतमध्ये आला होता, पण तो नशिबाची साथ मिळाली. यावेळेला सफल झाले होते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल यष्टांमधून ट्रॅव्हल झाला, त्यामुळे निर्धाव चेंडू घोषित केलाय. आशिष पाटील मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करू शकतो हे तो दाखवतोय मैदानामध्ये आणि इथे फॉलिंग स्लिपचा त्याने प्रयत्न केला. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली. एक गडी बाद. 39 वैयक्तिक 11 चेंडू 30, ज्यामध्ये 2 षटकार 3 चौकार आपण पाहिले आशिष पाटीलच्या माध्यमातून. यावर लो फुल टॉस गॅपमध्ये ढकलला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे फटका सजवलाय. दुसरी रनचा कॉल निघालेत आणि 2 धावा कंप्लीट. लेझी थ्रो, क्विक थ्रो तुम्हाला करावा लागेल. खरं वेगवान थ्रो, रॉकेट थ्रो, ज्या पद्धतीने रवींद्र जडेजा सर करतात नेहमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, वेगवान थ्रोची गरज आहे.
आणि इथे आपण पहिल्या 2 धावा आल्या. धावसंख्येत थोडासा बदल होईल. तिसरं षटक मार्ग असत आहे. कदाचित आजच्या दिवसातील उच्चांक पाहायला मिळतो की काय याकडे वाटचाल करत असताना मैदानामध्ये स्वर्गीय रतन पाटील स्मृती शिरडोन बी टीमला आपण पाहता, ज्यामध्ये आशिषचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना आशिष पाटील यांना आपण पाहू शकाल. यावेळेला उडवला बॉलला लॉंग ऑफ रिझनकडे, उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलंय, फिल्डर डाऊन द बॉल आणि एक महत्वपूर्ण इनिंग मात्र संपली आहे. खेळाडू बाद झालाय आशिष पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. अंकावरती 41 धावा आहेत आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये. 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 41 रन ऑन स्कोर कार्ड. न्यू बॅटर तेजस म्हात्रे राईट हँडेड बॅटर आपण पाहता 4थ्या क्रमांकावरती आला. आणि उजव्या हाताचा एक वेगवान गोलंदाज डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी नॉस्टाकर एंडच्या फलंदाजाच्या पायाला बॉल स्पर्श करून सिलिम ड्रॉपला फीड केला. त्या ठिकाणी अजय सूरज सावंतने आणि त्यानंतर सिंगल आली. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14.00च्या सरासरीने 42 धावा धाव फलकावरती आल्या. 2 गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. एलोलीमध्ये जेव्हा नाईट स्पर्धा होती त्या स्पर्धेचे ते आयोजन करत असतात. आणि इथे मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना डाव्या हाताचे गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज स्ट्राईक एंडला असतील मैदानामध्ये तेजस म्हात्रे, एका बाजूने मंथन. यस, यावेळेस कटर बॉलचा वापर. लेफ्ट हँडेड सीमर, थोडासा मध्यम गतीचा गोलंदाज, परंतु व्हेरिएशन फार गरजेचं आहे. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये क्रिकेट फास्ट झाला आहे, परंतु ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे खरं तर चेंडू बोलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, तो गोलंदाज नेहमी प्रभावित राहिला आहे. आणि हेच दाखवायचं तर मग या ठिकाणी मंगेशला यावेळेला देखील फसवलं आहे. खरं तर अगदी टप्पापर्यंत गरकन बॉल फिरतो आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. हे कमबॅक मगाशी म्हटलं या टीममध्ये सध्याच्या घडीला सूरज असेल, आकाश आणि मंगेश हे 3 अनुभवी खेळाडू आहेत. बाकी यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील या टीममध्ये. त्यामुळे इथून महत्त्वाची जबाबदारी आता मंगेशवरती आली. त्यामुळे इथे सिंगल डबलला देखील तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. एखादा मोठा फटका आला तरी चालेल, पण तो किमान जी त्या स्टार्ट चांगला मिळाला आहे त्यामुळे तुम्हाला सातत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात आहे. 3 डॉट बॉल, सलगचे 3 डॉट बॉल. त्यामुळे दबाव आता फलंदाजावरती राहील, तेजस म्हात्रेवरती राहील. आशिष जेव्हा मैदानामध्ये होता तेव्हा षटकार चौकारांचा वर्षाव आणि मोठ्या फटकांचा भडीमार पाहायला मिळाला, पण इथे आशिष बाद झाल्यानंतर मात्र मंगेशने संधी साधून घेतली. 3 डॉट टाकले. स्विच हिटचा प्रयत्न. किती वेळ शांत ठेवा तुम्ही मंथनला. यावेळा मात्र आपल्या भारतातला एक प्रमुख फटका त्याने लगावला. स्विच हिट लगावत मात्र बॉलला पाठवलंय. या ठिकाणी डीप बॅकवर्ड कव्हर पॉईंटच्या बाहेर सीमा पार षटकार. तीन डॉट नंतर षटकार. यावेळेला देखील आपण पाहिला यॉर्क करायचा होता, स्विच हिटचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र लाईन चांगली होती, टप्पाही सुंदर होता. पहिले 4 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले, पण चौथ्या बॉलवरती तो स्विच हिटचा फटका चांगला पाहायला मिळाला, पण तो 5वा बॉल यॉर्कर टाकला. हा अनुभव आहे. कमबॅक कसा असावं तर मंगेश पाटील सारखा असावं, त्याने कमबॅक केलं. आता अंतिम खरं तर चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल.
बाबूशाह भ्रमंती करणारे समालोचक आमचे. यावेळेला देखील हाफ हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला बॉल ड्राईव्ह केलाय. जमिनीला झिंजिने हाणत मात्र बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑनमध्ये. एक सिंगल मात्र आली आणि 4 षटकं संपताना आपण पाहताय 50 धावा या धावफलकावरती आल्या. फलंदाजी करणारा संघ स्वर्गीय रतन पाटील स्मृती शिरडोन बी. अंतिम षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर अंतिम षटक बाकी आहे आणि या अंतिम षटकामध्ये येणाऱ्या धावा त्याही तितक्याच महत्त्वाच्या असतील. कारण मागचे काही सामने पण पाहिले अगदी 55, 60, 50च्या आसपास पाहायला मिळाले. परंतु इथून एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहील की काय. स्वप्नील निकम आलाय अंतिम षटकामध्ये. स्वप्नील निकम यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. अंतिम षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर ज्याला म्हणतात खरं तर अगदी शेवटचं निर्णायक षटक असेल आणि स्वप्नीलच्या हातामध्ये जबाबदारी दिली संघ नायकाने. डोंगराचा पाडा संघ प्रतीक्षा करतो यानंतर कोणता संघ पुढे येईल. त्यासोबत त्यांना 2 हात करायचे आहेत पुढच्या मॅचमध्ये. प्रदीप ठरला होता मागच्या सामन्यामध्ये सामनावीर. जाऊया मॅचच्या दिशेने. चांगलं क्लायमेट आता खरं पुन्हा एकदा सावलीचं वातावरण निर्माण झालं आणि धावा देखील मोठ्या वेगाने येत आहेत. धीम्या गतीचा बॉल पिकअप शॉट मिड विकेट मध्ये फटका फसला. पॅरल स्ट्रोक. 1 मोर विकेट डाऊन. इथून परतावं लागेल मैदानाच्या बाहेर मंथन पाटीलला. वरती आपण पाहता थोडासा टॉस केलेला बॉल आणि बाहेर निघणारा चेंडू त्याच्यावरती मात्र पिकअप शॉट पाहायला मिळाला. एलिव्हेशन नव्हतं आणि फ्लॅटेड स्ट्रोक मिड विकेटमध्ये विसावला चित्रकच्या हातामध्ये. स्वप्नील पाटील न्यू बॅटर. स्वप्नील पाटील. 50 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद झाले आमचे बर्थडे बॉय प्रदीप. आज खरं तर पार्टी तो बनते सेलिब्रेशन. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. दुग्ध शर्कर योग. काल केतनचा आय थिंक बर्थडे होता आणि आज प्रदीपचा आहे. नक्कीच त्यांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये आलाय. ओव्हर द विकेट. यावेळेला यॉर्क केला बॉल. फुटवर्क नाही आहे असं म्हणतात. मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जर नसेल तर काहीच कामाचं नाही आहे. त्यामुळे फुटवर्कचा तुम्हाला योग्य वापर करावा लागेल. पदलालित्य ज्याला म्हणतात खरं शुद्ध मराठीमध्ये ते तुम्हाला वापरावं लागेल. तेव्हाच तुम्ही मोठे फटके एक्झिक्यूट करू शकता. इथे एक स्टेप पुढे आले असेल तर फुलटॉसमध्ये बॉल कन्वर्ट करता आला असता. म्हणून मगाशी उल्लेख केला प्रेझन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचा आहे. मायनर सेकंदामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावे लागत आहे. बॉल रिलीज करताना त्याच्या देखील तुम्हाला हातावरती लक्ष ठेवावं लागतं. बॉल कोणत्या अँगलने ट्रॅव्हल करेल. अजून एक डॉट. निर्धाव चेंडू. जबरदस्त कमबॅक लास्ट 2 ओव्हरमध्ये झाला आहे. मागच्या षटकामध्ये मंगेशनं कमबॅक केला त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून. यावेळेस आपण पाहताय स्वप्नील निकम. इथे खरं तर आपण पाहिला लाऊड ऑफिस झाले. नेमकं काय घडलंय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज. त्यामुळे दबाव तुम्ही पंचावरती टाकू शकत नाहीये. बघा पंच निर्णय देतील तो अंतिम राहील. 2 ऑफिशियल पंच आहेत त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. नॉट आउट. येस नॉट आउटचा इशारा आला. नॉट आउटचा इशारा आला. कधी कधी आपण पाहिला खरं तर काल RPL मध्ये देखील एक चित्र झालं. शुभम जाधव जेव्हा बाद झाला तेव्हा
असंच काहीतरी घडलं. त्याने सांगितलं बॅटला लागलाय बॉल, परंतु इथे रन नाही आहे. निर्धाव चेंडू असेल कारण क्लोज कीपर आहे. या वेळेला उडवल्या बॉलला, उंची घेतली आहे, डिस्टन्स क्लिअर करेल का तर नाही आहे. झेल खाली क्षेत्ररक्षकाला, झेल बाचाला पहिल्यांदा खरं तर जीवनदान मिळालं आणि त्यानंतर मात्र आता इथे पुनरागमन JDM बेलुल टीमकडून. बघा 5 डॉट बॉल टाकले, ज्यामुळे 2 गडी बाद केले. त्या ठिकाणी गोलंदाज स्वप्नील निकमने. RPL मध्ये अजय पाटील प्रचंड फेमस झाला एका मेडन षटकामुळे. या स्पर्धेमध्ये मेडन षटक होईल का स्वप्नील कडून हे पाहायचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रोहन पाटील. ऑन साइडला फटका, इथे आपण पाहता डीप मध्ये चाललाय बॉल, दुसऱ्याचा रनचा कॉल झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. ग्रेट कमबॅक, डेथ ओव्हरमध्ये कमबॅक झालं JDM बेलवली टीमचं आणि 2 रनच्या मदतीने मात्र एकूण धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागली, ती म्हणजे 52. स्वर्गीय रतन पाटील स्मृती शिरडोन B या टीमच्या माध्यमातून 52 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. खरं तर बॅटिंग ग्राफ्स तुम्ही पाहिला, पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पहिल्या धावा आल्या होत्या, त्या ठिकाणी तब्बल 9. सेकंड ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, एक मोठी इमारत उभी राहिली. तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या. हे कमबॅक आहे बेलवली संघाचं. मी प्रेडिक्शन केलं होतं किमान 60+ धावा होतील, परंतु तसं घडलेलं नाही आहे. 52 धावा देखील फायटिंग टोटल असेल शिरडोन B टीम साठी, कारण त्यांच्याकडे बॉलर्स चांगले आहेत. रेखापासून बॅटिंगही तितकीच सुंदर आहे, त्यामुळे हा सामना अतिशय इम्पॉर्टंट राहील दोन्ही टीमसाठी. खरं तर 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. तोपर्यंत आपण ऐकूया डीजांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं आहे का तर सानिया डिजांच्या माध्यमातून. नितीन आमचे मुख्य ऑपरेटर आहेत आणि आपण सध्या पाहत आहोत डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित माननीय श्री संदीप दादा वसंतशेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2024 माजी उपसरपंच. आणि या स्पर्धेमध्ये कधी आपण पाहता 6 दिवसीय स्पर्धा आहे. या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये 3 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या दरम्यान आणि आजचा दुसरा दिवस आपण इथे पाहताय. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 30, चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 25-25 मालिका वीरासाठी 2 व्हीलर बाईक आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल ब्रँडेड कूलर. क्रीडांगण आपण पाहता व्हेन्यू DCC मैदान मोरबे मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन. आकाश पवार आणि त्याच्या बरोबरीने दर्शन पाटील हे 2 सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानामध्ये दाखल होत आहेत. 2 सलामीवीर कशा पद्धतीने सलामी देतील आपल्या संघासाठी हे पाहायचं आहे.
कारण असं म्हणतात सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी चांगला होत असतो आणि तो शेवट चांगला करता येईल का या ठिकाणी आपण पाहूया. आकाश आणि त्याच्याबरोबरीने दर्शन या दोन फलंदाजांना JDM बेलवली, जय दुर्गा माता बेलवली टीमला आपण पाहत आहे. गावदेवी बेलवली, चॅलेंजर बेलवली असे विविध संघ तुम्हाला या गावामध्ये पाहायला मिळतील. परंतु आज JDM बेलवली टीमला आपण इन ॲक्शनमध्ये पाहता. त्यांच्या बरोबरीने स्वर्गीय रतन पाटील स्मृती शिरडोन बी कल्याण ग्रामीण परिसरातील हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. नेरेदोंद्रे विभाग पनवेल परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि खरं तर नेऱ्याच्या मैदानात देखील 10 डिसेंबरपासून 10 ते 15चा कालावधी अजून एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. खरं तर मी मगाशी म्हटलं भरपूर स्पर्धा, प्रचंड स्पर्धा. नाईट क्रिकेटला देखील आता सुरुवात होईल. केवलाच्या मैदानात देखील मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर जाऊया मॅचकडे. 53 धावा, 10.60 पर ओव्हर मागे 10.60च्या सरासरीने 53 धावांचा पाठलाग मैदानामध्ये होईल का की केला ते धावा रोखण्यामध्ये शिरडोन बी टीमला यश मिळेल का हे आपल्याला पाहायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आलाय तन्मय म्हात्रे, समोर फलंदाज दर्शन पाटील. त्याला आपण पाहता स्ट्राईक एंडला पहिला बॉल, पहिलाच बॉल आक्रमण. पहिल्या बॉलवरती फ्लिक केला, बॉलला खेचून मारला, स्लॉग हिटचा फटका, प्रॉपर टायमिंग. इट्स अ ह्यूज 6 रन. मात्र पाडवला सिक्सर प्लॉटमध्ये विथ द टर्न. खरं तर आपण पाहिलं अगेन्स्ट द टर्न हा फटका होता, पण तो प्रॉपर टायमिंग झालं कारण लेफ्टी बॉलरला नॅचरल स्विंग त्याच्याकडे होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, त्याच्यावरती आक्रमण. कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल दर्शन पाटीलचा, कारण पहिल्या बॉलवरती चौकार मारणं सोपं नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगत होतो चौकार षटकार सगळेच मारतात, परंतु पहिल्या बॉलपासून धुवाधार चौकार षटकार मारणारा एकच खेळाडू होऊन गेला, वीरेंद्र सेहवाग. आणि खरं तर सुरुवात धमाकेदार करताना आपण पाहत आहे दर्शन पाटीलला. आक्रमक फटकेबाजी, जणू काही क्रिकेटचा मोठा वारसाच या बेलोली गावाला मिळाला आहे. त्यातून खरं तर मिळाला आणखीन एक चांगला यंगस्टर. सुरुवात धमाकेदार करत असताना परंतु एका बाजूने तन्मयला देखील कमबॅक करायचा आहे. यावेळेला तेज तरार लाऊड ऑफी झाली आहे. हाईट फॅक्टर, यावेळेला हाईट फॅक्टर फार महत्त्वाचा आहे कारण थाय पॅडला हा बॉल लागला आहे आणि त्यामुळे हाईट फॅक्टर देखील ग्राह्य धरलं जाईल. खरं तर LBW घोषित करताना पंचांना देखील काही गोष्टी निदर्शनास याव्या लागतात. इम्पॅक्ट लाईन, बॉलची पिचिंग, त्यानंतर हाईट फॅक्टर, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि इथे आपण पाहिलं हाईट फॅक्टर एक मोठा फॅक्टर राहिला, त्यामुळे पंचांनी अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेट, यावेळेला देखील हॅमर केला बॉलला आडव्या बॅटने. फ्लायटी, इट्स अ मायटी 6 रन. बघा आडव्या बॅटने हा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दर्शनकडून षटकार, 2 6 एका ओव्हरमध्ये आले. 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 53 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना सुरुवात धमाकेदार. विकेट हवा आहे स्वर्गीय रतन पाटील स्मृती शिरडोन बी टीमला. ब्रेक थ्रू जर मिळाला तर तुम्हाला दबाव टाकता येईल JDM बेलवली संघावरती. सुरुवातीला यावेळेला प्लेड ऑन, सातत्याने त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बघा त्याचा तुम्हाला स्ट्रॉंग झोन पाहायला मिळाला ऑन साईड, आणि इथे आतली कडा घेऊन बॉल मात्र यष्टामध्ये लागला आणि प्लेड ऑन झाला खेळाडू मैदानामध्ये. दर्शन पाटील पहिला धक्का 12 या धावसंख्येवरती. एकाच अँगलने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बरोबर फुल लेन बॉल टाकला होता तेजसने. त्याचंही खरं तर कौतुक व्हायला हवं. डोक्याचा योग्य वापर. असं म्हणतात उंच ध्येय गाठायचं असेल तर नुसतं पायाने चालून होत नाही, पायांबरोबरही डोक्याचा वापर करावा लागतो, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकता. आणि इथे खरं तर धावांचा बचाव करण्यासाठी टाकलेला एक चांगला बॉल, त्या ठिकाणी प्लेड ऑन झाला खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये दर्शन पाटील नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. साहिल पाटील. आकाश पवार अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आकाश स्ट्रायकिंग एंडला केव्हा येईल? अतिशय अनुभवी खेळाडू. व्यावसायिक क्रिकेटचं वलय त्याच्या अवतीभोवती राहिलं आहे तो खेळाडू, पण तो डाव्या हाताचा फलंदाज. खरं तर आपण पाहिला चांगली स्ट्रॅटर्जी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं. लेफ्टीच्या समोर लेफ्टी आला की गोलंदाजा धडकी, डाव्या हाताच्या गोलंदाजा धडकी भरते. आणि इथे तेच चित्र आपल्याला कदाचित पाहायला मिळेल का, कारण नौका फलंदाज साहिल मैदानामध्ये आलाय. चौथा चेंडू पाहिला आपण त्याच्यावरती विकेट. यावेळेला फुल टॉस. बॉल मागे चालला स्क्वेअर लेग रिजनकडे. अगदी वेगाने सीमा पार 4 यस वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. आपण टीव्ही साहिल चांगलं कमबॅक. लास्ट बॉल बाकी आहे. 17 धावा धाव फलकावरती आल्या. मी मगाशी म्हटलं होतं खरं तर 10.60 हा रिक्वायर्ड रन रेट त्याच्याही वर गेलाय बॅटिंग करताना बेलवली संघ. यावेळेला फुल टॉस इनफिल्डला क्लिअर करताना फटका फसला. झेल होईल का तर नाही आहे. जजमेंट चुकलं आणि जीवनदान मिळालं असंच म्हणावं लागेल, कारण इथे झेल व्हायला हवी होती. हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि इथे 1 रन मिळाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या ओव्हरनंतर मात्र धावा आल्या. 1 गडी बाद 18. चेंडू पडला आणि जवळजवळ 9 सामने तेही 5 षटकांचे कंप्लीट झाले. अगदी वेळेवरती खंबालपाडाची स्पर्धा होती साई शेलार यांची. त्यामुळे आपल्याकडे देखील या खरं तर गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. क्रिकेटचा स्टँडर्ड तुम्हाला मोठ्या चांगल्यापणे डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला वेळेचं बंधन देखील त्या ठिकाणी ठेवावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर त्याला गोलंदाज संचित पाटील. कमबॅक करणारा षटक त्याला फेकायचं आहे. बघा यॉर्कर तेज तरार फास्ट अँड फ्युरियस. अगदी योग्य बॉल. लाईन चांगली होती आणि डिरेक्शन बॉलचं देखील योग्य होतं. आपण पाहिलं त्या ठिकाणी यॉर्करचा प्रयत्न होता. डॉट बॉल. आकाश अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभ्यात. कधी या एंडने पहिलं षटक आलं, त्या एंडने मात्र दुसरा गोलंदाज आलाय. पहिला बॉल त्याने वेगाने टाकलाय. जास्तीत जास्त निर्धाव किंबहुना विकेट त्यांना घ्यायच्यात या ठिकाणी प्रेशर क्रिएट करण्यासाठी JDM बेलोली टीमवरती. पहिला डॉट टाकलाय. समोर साहिल सज्ज होताना. या वेळेला उडवलाय बॉलला. हेलिकॉप्टर लुक दिला. उंची घेतली. डाऊन द ग्राउंड. क्या बात आहे. बॉलरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. (24) 24 धावा धाव फलकावरती. प्रत्येक चेंडूवरती प्रत्युत्तर आहे फलंदाजांकडे. याही वेळेला आपण पाहिला ऑन साईडला फटका. अजून एक आक्रमण.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता साहिल हा फलंदाज आक्रमक झाला, लगातारचा हा दुसरा षटकार. फुलातून फलंदाजी बेलवलीचे आमचे पंच द्वारकानाथ चोरगे दादा या ठिकाणी आलेत. काल रायगड प्रीमियर लीगमध्ये होते आणि त्याचबरोबरने आमचे समालोचक मित्र खरं दिनेश पाटील बंधू संतोष पाटील असतील, आमचे परशुराम पाटील, त्यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करील. उत्तम समालोचक आणि त्यांचाच गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. चला आता व्हॉलेंटियर्स तुम्हाला ठेवावे लागतील चेंडू शोधण्यासाठी, कारण प्रत्येक वेळेला आक्रमण आपण पाहत आहे. लगातारचे 2 षटकार, त्यामुळे धावा आल्या धावफलकावरती 31.3 चेंडूचा खेळ संपलाय. हा तर ब श्रेणीमधला संघ आहे बेलवलीचा. मुख्य संघ आपण जर पाहिलं राकेश म्हात्रे सारखे खेळाडू त्या टीममध्ये खेळताना आपण नेहमी पाहिले. अजय आकाश चोरगेला आपण पाहिलं. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या बेला देखील हेलिकॉप्टर लुक दिलाय, खोदून काढला बॉलला, मिड विकेटमध्ये बॉल फीड केलाय आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र आता आकाशला स्ट्राईक मिळाली. बऱ्याच अवधीनंतर जवळजवळ 10 चेंडूची प्रतीक्षा त्याने केली. तो नॉस्टॅकिंग एंडला उभा राहिला, परंतु संघ सध्या आपण पाहिलं चांगल्या स्थितीमध्ये आहे. याचं कारण आहे साहिल दर्शन या दोघांनी केलेली वाजवी फलंदाजी. सन्माननीय नामदेव गायकवाड साहेबांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. स्पर्धेचा आनंद घेत आहे. या बेला आपण पाहिला आकाशचा फटका फसला, व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरा धक्का बसला जेडीएम बेलवली टीमला. गोल्डन डक. गायकवाड साहेब खरं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल मिळाली, त्यांचा मी इथे आभार व्यक्त करत आहोत. सूरज सावंत हा खेळाडू, टेनिस बॉलमध्ये प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे की एखादी बाईक माझ्या नावावर व्हावी. ती बाईक खरं या खेळाडूने पटकावली. असा खेळाडू सूरज सावंत मैदानाकडे आला. अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू. एकूण धावसंख्या धावफलकामध्ये 31 आणि याही स्पर्धेमध्ये खरं आमचे संदीपदादा उलवेकर एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण करतील. त्यांच्या माध्यमातून बाईक आहे मालिकावीरासाठी. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेन, बाउन्सरचा वापर, तिखट बाउन्सर आणि इथे वाईड बॉलचा इशारा. अनप्लेएबल डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल, अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल. बघा रिव्ह्यू तुम्हाला बिमर आणि रनआउटसाठी आहे. खरं तर बाउन्स फॉर 1 ओव्हर हा देखील कॉल येईल गोलंदाजाला आणि वाईडचा देखील कॉल आला. त्यामुळे तुम्हाला 1 रन ॲड होताना पाहायला मिळेल बेलवली संघाच्या खात्यामध्ये. आणि पहिला बाउन्सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर. एखादा बाउन्सर तुम्ही टाकू शकता, परंतु जास्त उसळीचा तुम्ही टाकू शकत नाही आहे. अनप्लेएबल डिलिव्हरी. यावेळेला फुल लेन बॉल ऑन साईडला मिड विकेटमध्ये फेकी डेंजर एंडकडे झाली होती. रन कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 षटकं संपली. 2 ओव्हरचा खेळ संपताना बेलवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आली, ती म्हणजे 2 गडी बाद 33. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. मॅच समरी आपण जर पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये धमाकेदार सुरुवात केली होती. आशिष पाटीलने 13 बॉलमध्ये 32, तेजस म्हात्रे 6 चेंडू 8, मंथन 4 बॉल 5, राज खेळला होता 2 बॉल 4. गोलंदाजीमध्ये खरं तर आपण पाहिलं साहिल, स्वप्नील निकम त्याने 2 धावा खर्च करत स्लॉगवरमध्ये 2 खेळाडू बाद केले होते. वेदांत थोडासा मागडा राहिला होता, त्याने 22 धावा खर्च केल्या 2 स्पेलमध्ये. त्यानंतर मंगेशने 8 धावा खर्च केल्या. सूरज सावंत 20 धावा त्याने खर्च केल्या. बॅटिंग करताना या सत्रामध्ये साहिल पाटील वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतोय. दर्शनने 12 धावांचं योगदान दिलं. सूरज सावंत 1 या धावसंख्येवरती खेळतो आणि आकाश 0 धावसंख्येवरती बाद झाला. 18 चेंडूमध्ये आता खरं तर धावा बनवायच्यात 20. सामना थोडासा क्लोज झाला आहे. तो टेनिस बॉल क्रिकेट कधी काय घडेल याचा नियम नाही आहे. एखाद्या जिंकणाऱ्या संघाला आपण पाहिलं अंतिम क्षणाला हरताना, त्यामुळे चित्र काय असेल. गोलंदाजांना कमबॅक करायचं आहे. मयुरेश पाटील खरं तर भरपूर मोठे स्वप्न घेऊन मात्र या स्पर्धेमध्ये शिरडोन म्हणून हा संघ स्पर्धेमध्ये दाखल झाला.
लो फुल टॉस हलक्या हाताने एक रन कंप्लीट. दुसरा रनचा कॉल झाला. निघाले सूरज. घाई झाली आहे. रिस्क घेतली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते. त्यामुळे रिस्क घेताना याचा फायदा बेलोली टीमला झाला. 2 धावा आल्या. अजूनही 18 रनची गरज येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. 17 चेंडूमध्ये 18 रन. बॉल इक्वेशन आपण पाहू शकाल. 17-18चं समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खेचून मारला बॉलला. स्लॉग हिट मिड विकेटला क्लिअर करत पाठवला बॉलला सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. षटकार पाहायला मिळाला. आणि आता सामन्याची हवा निघाली आहे. सामन्याची हवा काढली आहे सूरज सावंतने. धाव फलकावरती 41 बॉल बाकी आहे. त्या ठिकाणी 16 विजयासाठी आता 12 धावांची गरज. 16 चेंडूमध्ये 12 धावा. चेंडूंची संख्या जास्त आणि धावा कमी आहेत. त्यामुळे साहजिकपणे आपण जर पाहिलं तर पारडं जड झालं ते म्हणजे JDM बेलोली टीमचं. तर डोंगऱ्याचं पारा टीमचा कर्णधार आपण उपस्थित राहा. फुल लेन बॉल हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळून काढलाय. एकच रन घेतली आहे. रिस्क घेत नाही आता मात्र सामना सुरक्षित झाला आहे हे त्यांच्या निदर्शनास आलं आहे. 1 धाव आली. अजूनही 15 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. 15 चेंडू आणि 11 धावा. सामना कोण जिंकणार, बेलवली की शिरोडोन, अजून काही आपण सांगू शकत नाही आहे. परंतु प्रेडिक्शन आपण जर पाहिलं तर नक्कीच जास्त पर्सेंटेज मिळतील बेलोली टीमला. विनिंग प्रेडिक्शन. यावेळेला बिगिट करताना बॉलने उंची घेतली. झेल होईल का? सोपं नाही आहे गोलंदाजा झेल टिपणं. आणि इथे मात्र झेल सुटला आहे कारण विरुद्ध दिशेने झेल टिपायचा होता. त्यानंतर सेकंड कॉल झाला आहे. तर आपण पाहिलं तेलही गेलं आणि तूपही गेलं असं म्हणतात. आणि इथे मात्र आपण पाहिलं झेलही सुटला आणि रनआउटचा देखील संधी होती तीही गमावली. त्यामुळे 2 धावा आल्या. 2 रनने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली मैदानामध्ये. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 44 धावा. अजूनही 9 धावांची गरज. 14 चेंडूमध्ये 14 बॉल आणि 9 धावा. चला डोंगऱ्याचा पाडा संघ. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती. आणि इथे नो बॉल आहे. बीमर कॉल. नो +4 पंजा. हे प्रभु पाच धावा इथे येतील. आणि आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. पुढचा बॉल फ्रीट. उघडा डोळे पाहणी. पुढचा बॉल फ्रीट. फलंदाज साहिल स्ट्राईक एंडवरती. 5 रनची गरज आहे. फ्रीट बॉल फेस करतोय. यावेळेला फिनिश केलाय सामना सौरव गांगुली स्टाईलने. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनला बाहेर क्लिअर करत मात्र इट्स अ बिग हिट. षटकार. 6 धावा. त्याला डोंगऱ्याचा पाडा संघाचा कॅप्टन आणि बेलोली संघाचा कॅप्टन दोन्ही कर्णधार टॉससाठी या. त्या अगोदर आम्ही ते